नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अंजनी अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. मी विशाल विठ्ठलराव काजळे आणि काल नुकतीच गट ब मुख्य पूर्व परीक्षा 2025 पार पडली आहे. त्याच्यामध्ये करंट अफेअरचे 18 प्रश्न आलेत. ते कुठून आले, कसे आले, त्यांचा सोर्स काय आहे, आपल्या नोट्समधून किंवा लेक्चरमधून किती आले, हे डिटेलमध्ये आज विश्लेषण पाहायचं आहे. आपल्यासोबतच म्हणजे जे आले ते आहेतच आहे, अजून जे नाही आले, आयोग कुठपर्यंत गेलाय, सगळं डिटेलमध्ये आपल्याला त्याची चिरफाड करायची आहे. तर काल संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2025 पार पडली. त्याचं विश्लेषण आपल्या बॅचमधले आपल्या नोट्समधले 14 प्रश्न करंटच्या, शुद्ध करंटचे जर म्हणलं तर 14 प्रश्न आहेत. पण एकूण म्हणलं तर थोडे जास्त आहेत. पण ते कसं आहे, पॉलिटी इकॉनॉमिक्स मधले जर प्रश्न घेतले ना तर तुम्ही नाव ठेवता. त्याच्यामुळे मी मुद्दाम ते बाजूला ठेवलेत की आहे ते बेसिक डाटा तो सगळीकडेच असतो. ठीक आहे, आपल्याला फक्त करंट अफेअरचे बघायचे 14 प्रश्न आणि ते पण विथ प्रूफ. तर बघूया, आता एक नजर मारू. 18 प्रश्न आहेत, कुठून कुठपर्यंत आयोगाने विचारले. तर सुरुवात झाली त्याची जून 2023चा पहिला प्रश्न आयोगाने विचारलाय. 2023चे 2 प्रश्न आलेले आहेत. ओके, नंतर 2024चे 4 प्रश्न आलेत. हे 2, हे +4 आणि नंतर 2025चे इथे व्यवस्थित बघा. 2025चे ऑगस्ट 2025 पर्यंतचे 12 प्रश्न आलेत. एका वर्षाचे 12 प्रश्न. आतापर्यंत असं झालं नव्हतं. सगळे तोडून तोडून विचारचा आयोग, इकडे थोडे इकडे थोडे. पण ह्यावेळेस पहिल्या वेळेस आयोगाने 2025 फोकस केले. ओके, तर आता ह्याच्यामध्ये तुम्हाला मी ह्याच्या आधी सांगितलं होतं, एक्झामच्या आधीच सांगितलंय, लेक्चरमध्ये सांगितलं, टेलिग्रामवर सांगितलं, सगळीकडे सांगितलं, कॉलवर पण, की तुम्हाला काय करायचंय, आयोगाचा 3-3चा नियम फॉलो करायचा आहे. कोणता? एक, आयोग एक्झाम डेटच्या आधी 3 महिन्यापर्यंत काहीही प्रश्न विचारत नाही. ते पेपर सेट व्हायला ह्याला वेळ लागतो, तिथपर्यंत करायची गरज नसते. आपण काय सरळ सेवा करत नाही, सरळ सेवेला 8 दिवसापूर्वीच पण विचारतात. ओके, 3 महिने, हे महिने, ते 3 वर्ष. 3 वर्ष कोणते? तर हे 3 वर्ष हे पुरस्कार किंवा महत्वाच्या ज्या घडामोडी असतात ना, जे परत रिपीट होत राहतात, तर ते 3 वर्षाच्या एखाद्या नियुक्त्या असतात, तर तिथपर्यंत तुम्हाला 3 वर्षापर्यंत काही गोष्टी पाहाव्या लागतात. आणि बरोबर आयोगाने तेच विचारले. हे ऑगस्ट 25चं आहे, शेवटचं आहे, आणि तिकडे जून 2023चं आहे. ठीक आहे, 23, 24, 25 3 वर्षापर्यंत आयोग पाठीमागे जातं. मग तर टेन्शन घ्यायचं नाहीये. 3 वर्ष करायची गरज नसते. तुम्हाला करायचं असतं एक्झाम डेटच्या आधी बरोबर 1.5 वर्षाचं करंट अफेअर तुम्हाला करायचंय. 3 मधलं अर्ध घ्या. हे राहिलेले जरी सोडून दिले तुम्ही खालचे, म्हणजे हे वरचे, तरी बस झाले. किंवा हे एप्रिल वरचा जरी तुम्ही सोडून दिला तर तुमच्या हातामध्ये किती राहतात? हे 12 आणि 3 15 प्रश्न तुमच्या आरामशीर हातात येतात. पाठीमागची करायची गरज नसते. आता हे विश्लेषण आपल्याला डिटेलमध्ये बघायचंय, शेवटी ठेवू आपण याला. इथं फक्त तुम्हाला मी एक हे करून दिलंय, एक कल्पना यावी की प्रश्न कुठं विचारलेत आयोगाने, कशावर विचारलेत. त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं ना तर आर्थिक घडामोडीवर या परीक्षेमध्ये थोडे जास्त प्रश्न आहेत. तिथं पण आर्थिक घडामोडी आणि इथं पण एक खाली आर्थिक घडामोडी. ठीक आहे, ही नियुक्ती जरी असली ती आर्थिक नियुक्ती आहे. मग जवळपास 5 प्रश्न हे आर्थिक घडामोडीचे आहेत. त्यातली त्यात नियुक्त्या जास्त विचारल्यात. 1, 2, 3, 4, हे 5, म्हणजे 5 फक्त नियुक्त्या विचारल्यात. आता आपल्या नोट्सची सुरुवात जिथं होते ना, अंजनी अकॅडमीच्या नोट्स सुरुवात होते नियुक्त्यापासून. ते का घेतलं तिथं? एक तुमचा माइंड फ्रेश असतो. नवीन अभ्यासाला तुम्ही सुरुवात केली एखाद्या महिन्याच्या, तुम्हाला नियुक्त्या एकदा पाठ झाल्या, लगेच त्याच्यासमोर पुरस्कार असतात. नियुक्त्या आणि पुरस्कार अर्ध करंट अफेअर कव्हर करतात, बाकीचे राहिलेले मग बाकीचे अर्धे असतात. बरोबर आपल्या नोट्सची रचना अशी करण्यात आली आहे की परफेक्ट तुमचा अभ्यास आणि तुमचं सगळं काही डोक्यामध्ये फिक्स झालं पाहिजे. ठीक आहे, त्याच्या मागे एक सायकोलॉजी. ठीक आहे, पाहूया आता कोणते प्रश्न आले, कसे आले, काय आले, डिटेलमध्ये बघायचंय, कुठून प्रश्न आलाय, कसा आलाय. तर मे 2025 मध्ये ऑडी इंडियाचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोण बनला, असा आयोगाने प्रश्न विचारलाय. तर तो होता नीरज चोप्रा. हे माझं नाही आहे, आता सांगतो. ही पेपर विद्यार्थी मित्रांनी पाठवलाय, मी पेपरला नव्हतो. तो आता बऱ्याच जणांना म्हणणं आलं की सर हे उत्तर आहे का, किंवा हे तुम्ही टिक केलंय का. असं नाहीये, मी पेपर देत नाही, मी पेपर दिलेला नाहीये. ठीक आहे, असो. तर नीरज चोप्रा याचं उत्तर आहे. तर हे होतं आपल्या जून महिन्याच्या नोट्समध्ये. मे महिन्यामध्ये त्याची नियुक्ती शेवटी झाली, जी आपण जून महिन्यामध्ये फोटो सहित घेतली होती. हे इथं पाहू शकता तुम्ही, नीरज चोप्रा, आणि फोटो सहित घेतले बरं, विशेष म्हणजे हे नीरज चोप्रा. ठीक आहे, याचं उत्तर नीरज चोप्रा आहे. आणि जर करंट अफेअर ज्याने व्यवस्थित सिरियस केलंय त्याला आउट ऑफ करंटला मार्क आले आहेत या परीक्षेमध्ये. आता शेवटी चर्चा करू आपण की या पेपरमध्ये भूगोल आणि करंट अफेअर चालू घडामोडी हे अवघड होते. अवघड म्हणजे फार अवघड करून टाकलं मुलांचं त्यांनी. तर आयोगाचा तो नियम तुम्हाला लेक्चरमध्ये पण मी सांगतोय की 7 विषय आहेत, 7 पैकी आयोग 2 विषय असं दाबतं की ते तुम्ही किती बी आदळापट केली तरी त्याच्यामध्ये मार्क येत नाहीत. त्याच्यामध्ये ह्यावेळेस नंबर लागला चालू घडामोडी आणि भूगोलचा, जे सगळ्यात सोपे विषय असतात दरवर्षी. आणि सायन्स आयोगाने थोडं मोकळं सोडलं, आणि गणित बुद्धिमत्ता ती लेवल आयोगाने मेंटेन ठेवली आहे. आता दुसरा प्रश्न हा आपल्या जुलै महिन्यातला आहे, आणि विशेष म्हणजे अजून एक, हा प्रश्न आपल्या टेस्टमध्ये पण आहे, हाच प्रश्न आपल्या टेलिग्रामवर पण आहे, आणि अजून एक आपल्या कोणत्याच मराठी मासिकामध्ये हा प्रश्न आलेला नाहीये. काहीतरी वैशिष्ट्य आहे. असो, हे बँकिंगचे हे अपॉइंटमेंट वगैरे आहेत ना, हे बँकिंग आणि सरळ सेवेतनं केंद्रीय स्तरावरच्या, हे त्यातला डाटा काढलेला आहे. आपण 16 सोर्स वापरतोय. 2 महिने जरी पाठीमागे चालत असलं तर काहीतरी मागं काम चालू असतं आपलं. आता दुसरा प्रश्न आहे, मे 2025 मध्ये हाच प्रश्न, ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली. आता आपल्या टेस्ट सिरीजचा प्रश्न बघा की कामगिरी आणि उत्कृष्टतेचे प्रतीक असलेल्या ऑडी इंडियाच्या ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली. आता बँकिंगचा प्रश्न विचारलाय. हे प्रश्न आपल्या टेस्ट सिरीज मधला जून महिन्यातला प्रश्न आहे.
जून 2024, सॉरी एक मिनिट, हे जून 25 आहे, हे तुम्ही पाहू शकता, हे 24 झालं माझ्याकडून, हे जून 25 मधला हा प्रश्न आहे. ओके. आणि ही टेस्ट आपल्या PSI शीतल खिलारी मॅडम आहेत ना, त्या बनवतात. ह्याच्यामध्ये UPSC आणि बँकिंग किंवा जे सरळ सेवा असतात केंद्रीय स्तरावरच्या, त्यातले जेवढं महत्त्वाचा डाटा आहे ना, तो आपण इकडे घेतलेला आहे. आता ही टेस्ट मधला हा प्रश्न झाला तर त्यांनी विचारला ऑडीचे ब्रँड अँबॅसेडर. आयोगाने बरोबर कॉपी पेस्ट वरती केलाय की ब्रँड अँबॅसेडर कोण बनलाय. ओके, कोण? नीरज चोप्रा. आपण 4 ला ठेवला होता, त्यांनी 1 ला ठेवलाय. असो, टेस्ट पण अशी बनवायची की आयोगाने पण कॉपी केली पाहिजे. नाही तर उगाच भरमसाठ टेस्ट बनवायचे नाही, काही प्रश्न कुठंच काही ताळमेळ लागत नाही असं नाही. ठीक आहे, असो. आता हा प्रश्न टेलिग्रामवर पण आहे, तो तुम्हाला नंतर मी समोर दाखवल. एकच प्रश्न तिन्ही ठिकाणी, आणि तोच प्रश्न आहे जो आपल्या मराठीच्या साहित्य क्षेत्रामध्ये तुम्हाला आढळत नाही. आता हे डॅश आणि डॅशच्या सह अध्यक्षतेखाली पॅरिस AI ऍक्शन शिखर परिषद 2025 ने AIच्या जगातील एक महत्त्वाचा क्षण आहे, ज्यामध्ये डिजिटल विभाजनापासून AI सुरक्षितपर्यंत गंभीर आव्हानांना तोंड देण्यासाठी 9 अजून अधिक राष्ट्रांना एकत्र आणले. आता ही जर तुम्ही लाईन बघितली ना, तर ही इंग्लिश न्यूजपेपर मधली लाईन आहे, ज्या दिवशी ते PIB वर आली ना न्यूज, तिथली लाईन आहे. ती त्यांनी फक्त मराठीमध्ये ट्रान्सलेट केली आणि जशाल तशी त्यांनी दिली. याच्यामध्ये मराठी व्यवस्थित वाटत नाही तुम्हाला, पण ती मुळात इंग्लिश मधली ती. असो, आणि तो एका UPSCच्या टेस्ट मधला तो प्रश्न पण आहे. असो, पण आपण काय केलं, आपल्याला आपल्या भाषेमध्ये जसं समजतंय आपण तशी मराठी आपण व्यवस्थित लावलेली असते. आता हे मशीनने मराठी इंग्लिशचं मराठी ट्रान्सलेट त्यांनी केलंय. असू द्या, त्याचा सहअध्यक्षपद होतं भारत आणि फ्रान्सकडं. आपण काय घेतलंय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI समिट. कधी होती ती? 10-11 फेब्रुवारी 2025 दरम्यान तर शिखर परिषद पार पडली. त्याच्यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासह सहअध्यक्षपद भूषवलं त्यांनी. आणि विशेष म्हणजे आपण इथं हायलाइट करून ठेवलंय, आणि तुम्ही अजून एक लक्षात ठेवा, जिथं कलर चेंज केलाय आणि जिथं असं गोल करून ठेवलंय तिथंच आयोगाने प्रश्न विचारलेत. यावेळेसच नाही, आतापर्यंत तेच विचारलेत. सगळ्यात महत्त्वाचा भाग हा असतो. आणि तुम्हाला मी का सांगतोय की फोटोसहित नोट्स प्रिंट करा. जरी त्या मोठ्या वाटत असल्या तर डाटा कमी आहे त्याच्यामध्ये, हे 4 ओळीच आहेत, हे फक्त फोटोमुळे ह्याच्यामुळे थोडं मोठे वाटतात. पण जेवढं सांगितलं ना तेवढं तुम्हाला हायलाइट करायचं, जेवढे मी केले तेवढं. आणि हे हायलाइट केलेले पॉईंट्स आहेत ना, ज्यावेळेस तुमची एक्झाम जवळ असते 8 दिवसावर, तुम्हाला फक्त हे पॉईंट वाचायचे असतात. झाल्या तुमच्या शॉर्ट नोट्स तुम्ही स्वतः तयार केल्या, याचा अर्थ असा होतो तुमची सगळी सोय केली आहे, फक्त तुम्ही त्याचा फायदा उचलत नाहीये. ओके, उचला आता नेक्स्ट टाइम. ठीक आहे, ह्याचं उत्तर आहे भारत आणि फ्रान्स. ऑलरेडी सगळं आपलं डिटेलमध्ये घेऊन झालंय, आवृत्ती वगैरे सगळं आहे डीपमध्ये. आणि हाच प्रश्न आपला टेस्टमध्ये पण होता. पण टेस्टमध्ये काय घेतलं होतं आपण, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणती म्हणजे भेटवस्तू दिली. डोगरा प्रतिमा का काहीतरी होतं त्याचं उत्तर. शीतल मॅडमने मला सांगितलं की हे ऑलरेडी जो प्रश्न घेतलेला आहे टेस्टमध्ये, पण तो पूर्ण बसत नाही म्हणून तो इथं मी आणलं नाही. ठीक आहे, तुम्ही नाही, पण विरोधक आपले फार त्याच्यावर आक्षेप घेतील. असो, ऑगस्ट 2025 मध्ये खालीलपैकी कोणाची आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजे IMFचे कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. तर हे कार्यकारी संचालक आहेत भारतातर्फे, पूर्ण आंतरराष्ट्रीय ह्याचे नाही आहेत. आणि ह्याच्यावर कोणाची ना कोणाची नियुक्ती चलत असते. आता ह्यांनी काय विचारलंय, आता ऑप्शन बघा त्यांनी कसे सेट केलेत. उर्जित पटेल, रघुराम राजन, शक्तिकांत दास आणि संजय मल्होत्रा. ठीक आहे, तर आपण काय घेतलंय, उर्जित पटेल 28 ऑगस्ट 2025 ची न्यूज आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये कार्यकारी संचालक म्हणून 3 वर्षासाठी नियुक्ती करण्यात आली. डॉक्टर कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांची त्यांनी जागा घेतली. ओके, तर आता इथं हा प्रश्न आपल्या नोट्समध्ये पण आहे, आणि उर्जित पटेल यांच्याविषयी डिटेलमध्ये माहिती पुढच्या स्लाइडमध्ये पण घेतलेली आपण. त्या आयोगाने ती नाही विचारली, फक्त ऑनलाईन मध्ये विचारलाय. एकदम करंट सोप आहे. तुम्ही जे म्हणताय करंट अवघड आहे, करंट अवघड नव्हतं, फक्त तुम्ही लक्ष नाही दिलं अशा गोष्टीकडे की जे आपण निग्लेक्ट करतो. आयोगाने फक्त त्याच विचारल्या. आता एक्झामच्या दिवशी एक दिवस अगोदर इंदुलाल कॉम्प्लेक्सला म्हणजे आयला रिडिंग आहे तिथं पुण्यात, त्याच्या समोर आम्ही तिथं कॉफी येत असतो. तर तिथे एक कार्यकर्ता आला, आपला मित्रच आहे. तर त्यांनी काय म्हणला की सर म्हणे मला फक्त एवढं सांगा की उद्या काय येणार आहे. मग मी त्याला सगळं सांगितलं, महत्त्वाचे पॉईंट्स वगैरे वगैरे, आणि नंतर सांगितलं की हे सोडून आयोग सगळं काय विचारणार आहे. तो मला असं कसं, तर त्याला म्हणत फक्त मला उद्या भेट. आता त्याचा मी तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवतो, नंतर मी टेलिग्रामवर अपलोड करतो, की तो मला सर तुम्ही जसं म्हणले तसंच आहे. कारण ते आयोग आहे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा अंदाज कोणीच लावू शकत नाही. तुम्ही जे म्हणताना महत्त्वाचं आहे ते सोडून आयोग बाकी सगळं विचारणार. म्हणजे तुम्ही जे वाचताय ना वर्षभर, ते सोडून आयोगाला माहिती आहे ते काय वाचतात मुलं काय नाही, ते बरोबर दुसरं काहीतरी विचारतात. आणि सेम तसंच झालंय. ठीक आहे, तर असू द्या, आपण ज्या गोष्टी निग्लेक्ट करतो ना, आयोग तिथंच विचारतं. आणि हे आयोगाचा पॅटर्न असा 2-3 वर्षानंतर सारखा चेंज होत राहतो. म्हणजे तुम्हाला एका वेगळ्या स्तरावर नेऊन ठेवणार. चला, पुरस्कार विचारलेत, परिषदा विचारल्यात, मग त्याच्या पुढच्या वर्षी ते सोडून संरक्षणमध्ये घुसणार. मग आपल्याला वाटतं नाही संरक्षण महत्वाचं आहे, संरक्षणकडे आपण गेलोत ना लगेच तिकडे नियुक्त्या विचारतात. हे आयोगाचं चक्र चालूच असतं. ठीक आहे, त्याच्यामुळे जास्त टेन्शन घ्यायचं नाही, जेवढं होईल तेवढं आपलं करत राहायचं. आता उर्जित पटेल यांच्यावरचा ह्याचा ऑप्शन आहे उर्जित पटेल 1 नंबरचं. ओके, तर आयोग हे देईलच म्हणून असं काही नाही. आयोग चुकीचं बी देऊ शकतं, नंतर ते बदलू बी शकतं, नाही बी बदलू शकत, नंतर मॅटमध्ये पण मुलं जाऊ शकतात, ते नंतरचे राहिले. फक्त आपण सांगू शकतो की उर्जित पटेल आयोगाने द्यायला पाहिजे, देईलच असं सांगू शकत नाही. आता टेस्ट मधलाच हा प्रश्न जसा तसा आयोगाने कॉपी पेस्ट केलाय. मग आता कॉपीराईट मारावं का आम्ही? नको, आयोग फार मारेल आपल्याला. असो, कॉपीराईट वगैरे काही नसतं याच्यावर. 2025 मध्ये खालीलपैकी कोणाची आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजे IMF कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. आता आपला खाली बघा,
खालीलपैकी कोणाची आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMF कार्यकारी संचालक म्हणून पदावर 3 वर्षाच्या कालावधीसाठी नियुक्ती करण्यात आली. आपण त्या प्रश्नामध्ये सगळा डाटा घेतला होता 3 वर्षासाठी. आयोगाने 3 वर्ष नाही विचारलं, आयोगाने फक्त ऑनलाईन मध्ये विचारलाय. आणि ऑप्शन बघा कसे आहेत. शक्तिकांत दास, उर्जित पटेल, रघुराम राजन आणि अजित रत्नाकर जोशी. फक्त जर हा ऑप्शन सोडला ना, आयोगाने ऑप्शन पण कॉपी केली. तुम्हाला मी आधी सांगितलं होतं टेस्ट बनवायची ना अशी बनवायची की आयोगाने पण कॉपी केली पाहिजे. ऑप्शन पण तेच आहेत, सगळं तेच आहे. हे बघू शकता तुम्ही, 3 ऑप्शन तर सेम आहेत, फक्त संजय मल्होत्रा एक वेगळे, बाकी सगळे सेम आहेत. आणि हे मॅडमने असे लावलेले आहेत की हे एकानंतर एक आलेले आहेत. म्हणजे ह्यांनी ऑलरेडी इथं पदावर कार्यरत होते कधी ना कधी. मग काय होतं, जुन्या विद्यार्थ्याला वाटतं की नाही हे उत्तर आहे, नाही हे उत्तर आहे. मग त्याच्यामुळे आम्ही टेस्टमध्ये असे प्रश्न सेट केलेले आहेत आणि आयोगाने जो प्रश्न असेल तसा विचारलेला आहे. ठीक आहे, हे ऑगस्ट 2025च्या टेस्ट मधला हा प्रश्न आयोगाने कॉपी पेस्ट केला आहे. आता तुम्ही एवढ्या टेस्ट बघितल्यात, पण मी पण 10 वर्ष झाले एमपीसी करतोय, पण टेस्टचे आयोग कधीच प्रश्न उचलत नाही, मागचा इतिहास आहे. ठीक आहे, हे अंजनी अकॅडमी अपवाद आहे, ते सोडून द्या. पण नसतं टेस्ट मधून घेत आयोग, आपल्या घेतंय. म्हणजे आयोगाचे प्रश्न आधी तुमच्यासाठी आम्ही आणून ठेवलेत, फक्त तुमचं एवढंच काम आहे, टेस्ट घ्यायची, प्रिंट करायची, व्यवस्थित लक्षात ठेवायची, बस. भारताच्या 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? आता ह्यांची नियुक्ती करण्यात आली ती डिसेंबर 2023 मध्ये. ठीक आहे, पण तिथून पुढे हा वित्त आयोग प्रत्येक महिन्यामध्ये काही ना काही गोष्टीसाठी चर्चेत आलाय. 16वा आहे, आतापर्यंत 16 वेळेस न्यूज घेतली आपण त्याची, आणि आयोगाने तोच प्रश्न आयोगाने एकदम सिंपल मध्ये विचारलाय. ठीक आहे, तुम्ही सगळं करीत बसले, आयोगाने फक्त सिंपल प्रश्न विचारलाय, आणि तुम्ही ज्याचं सगळं काही नाही केलं, एक बेसिक वन लाईन मध्ये पाठ करून गेला, आयोगाने त्याचं सगळं विचारलंय. हे आयोगाचा पॅटर्न आहे. ठीक आहे, तर भारताच्या 16 वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? बेसिक प्रश्न विचारलाय, अरविंद पानगारिया. आता हा घेतला होता आपण डिसेंबर 2023 मध्ये, हे बघू शकता, 31 डिसेंबर 2023 वर्षाच्या शेवटी कलम घेतलं, सगळं घेतलं, डिटेलमध्ये घेतलं. हे कलम पण आयोगाने विचारलंय, पण आता काय आपण म्हणत नाही की चला आमचीच कलम आले, ते बेसिक असतं, ते सगळीकडेच असतं, काही नाही. ठीक आहे, अध्यक्ष अरविंद पानगारिया, सगळे त्याचे घेतले होते, सचिव वगैरे वगैरे. आता ते 16 वेळेस आलंय, पण त्यातले मी काय केले, 2 उचलले. त्याच्या खाली अजून एक स्लाइड होती, ती कटली. ठीक आहे, मीच होतो तेव्हा, काढून टाकले मी स्वतःला. इथं बघू शकता तुम्ही, पूर्ण नियुक्त्या वगैरे सगळ्यानंतर आपण घेतल्या होत्या. एकदम बेसिक प्रश्न होता हा, प्रश्न तुमचा चुकायला नको होता. हे इकॉनॉमिक्स मध्ये पण जातं आणि करंट मध्ये पण येतं. ठीक आहे, नंतर आता याच्यावरच आयोगाने टेस्ट सिरीज मध्ये मॅडमनी प्रश्न घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही. म्हणजे टेस्ट सिरीज डेंजर आहे आपली, कारण बनवणाऱ्याच डेंजर आहेत. ठीक आहे, भारताच्या 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत हेच. आता त्याच्यामध्ये डिटेलमध्ये टेस्टमध्ये प्रश्न घेतला होता की कुणी कधी स्थापन झाली, नंतर याच्या अध्यक्षपदी कोण आहेत, आयोगाच्या शिफारसीचा कालावधी काय आहे, आणि या आयोगाचे सचिव ऋत्विक रंजन पांडे. ते 4 स्टेटमेंट का घेतलेत, त्याच्यामध्ये डाटा ऑलरेडी क्रिएट झालेला आहे, की एवढंच आमचा उद्देश आहे की तुमच्या लक्षामध्ये हे गोष्टी राहिल्या पाहिजेत किंवा डोळ्याखालून सारख्या गोष्टी गेल्या पाहिजेत. पहिलं तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं पाहिजे, त्याच्यामध्ये डाटा असतो, त्याच्यानंतर तोच डाटा आपल्या नोट्समध्ये येतो, आणि त्या नोट्स मधल्यावरच प्रश्न बनवण्यात येते टेस्ट सिरीजमध्ये. 3 ठिकाणी तुमचा एकच डाटा जर डोळ्याखालून एकदा गेला, तर मग तुम्हाला स्वतःहून जास्त प्रयत्न हातपाय हलवायची गरज नाही पडत, ऑलरेडी तुम्हाला सगळं आयतं मिळालेलं असतं. ठीक आहे, ते आधी सांगितलं मी, टेस्ट बनवायची तर अशी बनवायची की आयोगाने पण कॉपी केली पाहिजे. असो, कॉपीराईट नाही मारता येत आपल्याला. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणी 2025च्या FISS वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ मॅजिक मध्ये प्रतिष्ठित बेस्ट मॅजिक क्रिएटर पुरस्कार जिंकलाय? आता हिचं नाव आहे सुहानी शहा, आणि शिकवताना मी काय केलं, त्याला एक टॉन्ट मारला होता. टॉन्ट काय मारला होता हे तिचंच वाक्य स्वतः. आता आम्ही पबजी खेळतो आणि युट्यूब पण पाहतो, जे युट्यूबर वगैरे असतात, तर तिचे ते मित्र आहेत. ठीक आहे, तर तिच्या देखत तिने काय, तिथं एक इंटरव्ह्यू होता तिचा, तर ती काय म्हणली की मला समोरच्याचे माइंड रीड करता येतात, त्याच्यामुळे मी अजून पण सिंगल आहे. ती मला वाटतं 33 वर्षाची सध्या, ती अजून पण सिंगल आहे, हे तिचं वाक्य. आणि ते मला ऑलरेडी मी बघितलेलं होतं कुठतरी, आणि ते शिकवताना मी स्पष्ट सांगितलं तुम्हाला की हिचं असं असं झालं, तिच्यावर टॉन्ट मारला होता, तिने स्वतःच मारला होता, आपण फक्त तो उच्चारला. असो, ते लक्षात तुम्हाला ठेवायचं सांगितलं होतं. सुहानी शहा समोरच्या माइंडमध्ये काय चाललंय ना ते ओळखते. असंच सेम तुम्हाला करायचंय, आयोगाच्या मनात काय चाललंय हे तुम्हाला आधी ओळखून घ्यावं लागेल. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तर मागच्या PYQ व्यवस्थित करून जावे लागतील. ठीक आहे, आपल्याला पण जादूगार बनावं लागेल, फक्त ते आयोगाच्या बाबतीत. आयोगाला कळलं ना, जसं म्हणजे आपल्या टेस्टमध्ये मॅडमने ऑलरेडी प्रश्न आणून ठेवले, त्यांना आधीच कळलं होतं की आयोग बँकिंग आणि UPSC कडे जाणार आहे, त्यांनी आधीच प्रश्न तसे सेट केलेले होते. असो, सुहानी शहा. आता अजून एक ह्याच्यामध्ये महत्त्वाचा पॉईंट असा आहे, आता फोटोमध्ये तर आपण घेतलंच आहे, हे बघू शकता तुम्ही, सुहानी शहा बेस्ट क्रिएटर ऍक्टर 2000 मॅजिक क्रिएटर 2025, पण नोट्समध्ये पण घेतलंय. आणि आयोगाने काय विचारलंय तुम्हाला, मी प्रत्येक वेळेस सांगतो, पहिला शब्द आला आणि महिला शब्द आला, पहिला आणि महिला दोन्ही, तिथून तुम्हाला 2 स्टार करायचे. तर आता इथं बघा, हा पुरस्कार जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली. ठीक आहे, भारतीय ठरली, महिलांमध्ये पण पहिलीच आहे आणि भारतीयमध्ये पण ती पहिलीच आहे. ठीक आहे, पुरुष आणि महिला दोन्हीमध्ये पण पहिला शब्द आला की तिथं आयोग आला. या आयोगाचे जे कीवर्ड्स आहेत ना, ते व्यवस्थित लक्षात ठेवा, कुठतरी लिहून ठेवा. नोट्सच्या जे सुरुवातीला असतात ना, तर आयोगाचे कीवर्ड्स म्हणून एक हे बनवा हेडलाईन, आणि त्याच्याखाली कीवर्ड्स व्यवस्थित लिहून ठेवा. नोट्स लेक्चरमध्ये तर आपण सांगतच आहोत, तरी पण हे बरोबर मी जिथं बोल केलेलं आहे किंवा काळं निळ केलेलं आहे ना, आयोगाने त्याचा प्रश्न विचारले. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट तो आहे. ठीक आहे, लेक्चर का बघायचे असतात, ते लेक्चर ह्यासाठी बघायचे असतात की ह्याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे किंवा काय येणार आहे. नाही तर डाटा तर सगळीकडेच उपलब्ध असतो, असं काही नसतं. ठीक आहे, ह्याचं उत्तर आयोगाने सुहानी शहा हे देणं अपेक्षित आहे. अपेक्षित सांगतोय का, कारण ते शेवटी आयोग आहे.
ते कोणाचंच नाही ऐकत. आता पुढचा पुरस्कार आहे, पुरस्कार एक झाला, आता हे दुसरा पुरस्कार आहे. तर हा आहे साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2025. आतापर्यंत इंग्लिश, हिंदी वगैरे वगैरे विचारलेले नाहीत आयोगाने. जर त्याच्यामध्ये एखादं मराठी नाव आलं तरच ते आयोग विचारतोय. आता बी तसंच झालंय, इथं एक मराठी नाव आली 2-3, त्याच्यामुळे आयोगाने जोड्यामध्ये विचारलंय. जर आंतरराष्ट्रीय स्तरावरची न्यूज असेल आणि त्याच्यामध्ये एका भारतीय व्यक्तीचं नाव असेल तर ती जास्त आयोगाला आवडते. दुसरं, एक भारतीय व्यक्ती आहे, त्याला महाराष्ट्रामध्ये काहीतरी भेटलंय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर भेटलंय, तिथं एक आयोग जास्त विचारतात. हे बरोबर आहे. मराठी व्यक्तीला काहीतरी दुसऱ्या ह्याचं भेटतंय, भाषेचं काहीतरी भेटलंय, त्याच्यामुळे त्यांनी ते विचारलेला प्रश्न आहे. ओके, साहित्य अकादमी युवा पुरस्कार त्यांनी विचारलेले आहेत, ते फक्त जोड्या लावा म्हणले होते. तर ह्याच्यामध्ये काय काय आहे? एक गर्ल हॉस्टेल, मला वाटतं हे, एक मिनिट, हे तुम्हाला आपण कधी घेतलं होते, कोणत्या महिन्याला प्रश्न आहे? एक मिनिट, मला एकदा फक्त बघू द्या, हे कोणत्या महिन्यात आपण कव्हर केलं. साहित्य अकादमी पुरस्कार जून 2025 मधले ते. ओके, जून 25 इथं आहे का लिहिलेलं? नाहीये. ठीक आहे, हा जून 25 मधला प्रश्न आहे. ओके, त्याच्यामध्ये डिटेलमध्ये आपण घेतलं होतं, किती भाषेला दिलाय, काय आहे काय नाही, ह्याची ट्रिक पण सांगितली संन्यासी नावाची, ते विचारलं नाही आयोगाने. कोणाला भेटलाय मराठीमध्ये? कोण आहे 2025 ला? प्रदीप कोकरे, कोल्हापूरचे, कादंबरी कोलकोल दुष्काळडोळे. नंतर 23 मध्ये 24 मध्ये ऑलरेडी घेतलंय. जे 3-3चा नियम आहे ना, आयोग हे 3-3चा नियम इथं फॉलो करतात. ठीक आहे, हे असे प्रश्न मागचे विचारू शकता आयोग. अजून एक त्याच्या खाली थोडे या, इंग्रजीमध्ये भेटला होता अजित कोठारी यांना, आणि हा कोणते ते कुठे गेले ते, ह्या पार्वती तिर्के यांना फिरवुना कोकणीसाठी ग्लिनस डायस या गावगाथा याच्यासाठी त्यांना मिळाला होता. ठीक आहे, इथं हिंदीसाठी होता पार्वती तिर्के. तर एक गर्ल हॉस्टेल, हा इंग्रजीसाठी अवैध कोठारे, कुठे गेले इंग्लिश, त्यांचं पुस्तक आहे सिद्धार्था द बॉय हु बिकम अ बुद्धा, हे अदित कोठारे यांनी लिहिलेलं आहे. हे 3चं इथं लावा. नंतर काय, पार्वती तिर्के यांना कोणता भेटलाय? हिंदीचा आहे का? फिर उगाना, कुठे गेले पार्वती तिर्के? फिर उगाना. आता बघूया जोड्या कोणत्या बसतात. बीचं आपल्याला पाहिजे एक, बीचं एक पाहिजे, बीचं एक, इथं एक आहे, इथं एक आहे, आणि डीचं पाहिजे आपल्याला 3, डीचं 3 इथं पण आहे, इथं नाही आहे. ठीक आहे, ऑप्शन नंबर 4 निघतं उत्तर. ओके, या 2 मध्येच उत्तर ऑलरेडी निघलेलं आहे, महत्वाचं आहे, ऑलरेडी घेतलंय. आणि हे असे आहेत ना जोड्या वगैरे, हे बँकिंग आणि युपीसीच्या सरळ सेवा असतात केंद्रीय लेवलच्या, तिथं विचारता आयोग, तिथलं त्यांचे प्रश्न विचारतंय आयोगाने, तिथून उचलून हा प्रश्न आणलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा, ह्याचं उत्तर आयोगाने 4 देणं अपेक्षित आहे. 2 तर कव्हर झाले तुमचे, 2 मध्ये उत्तर निघले, बाकी सोडून द्या. नेक्स्ट आहे, हा पण एक पुरस्कारच आहे, पण हा क्रीडा क्षेत्रासंबंधित पुरस्कार आहे. म्हणजे यावर्षी नियुक्त्या आणि पुरस्कार याच्यावर थोडे जास्त प्रश्न आलेत. माग आता ग्रुप सी मेन्स झाली, मला नाही राज्यसेवा झाली, त्याच्यामध्ये 5 प्रश्न नियुक्त्या आणि पुरस्कारावर आले 15 पैकी. तर आता नियुक्त्या आणि पुरस्कार थोडे आयोग जास्त विचारत आहे, सगळे व्यवस्थित करा पहिले 2 पॉईंट. आता पुढचा पुरस्कार आहे द्रोणाचार्य पुरस्कार 2024, हा 24चा आहे, 25 मध्ये देण्यात आला, मला वाटतं जानेवारी 25 मध्ये देण्यात आलते. तर ह्यांनी काय विचारलंय, प्रशिक्षक आणि त्यांचा क्रीडा प्रकार. ह्या आयोगाचं जुन्या प्रश्नामधलं सेम आहे, फक्त त्यांनी थोडी इथं नाव बदलले, बाकी काहीच नाही केलं. त्यांनी विचारलंय प्रशिक्षक कोण आहे? सुभाष राणा. हे काय खेळतात? पॅरा नेमबाजी. हे तुम्ही फोटोमध्ये पाहू शकता. आपण द्रोणाचार्य पुरस्कार 2024 घेतले होते, टेलिग्रामवर पण घेतले होते, ह्याच्यामध्ये पण घेतले, नोट्समध्ये पण, आपल्या टेस्टमध्ये पण आहेत. ते तिन्ही ठिकाणी डाटा सेम असतो आपला, काही काही ठिकाणी एक्स्ट्रा होतो पण आहे. आता हे बघू शकता तुम्ही, नियमित श्रेणीमध्ये 3 आणि खालच्या आजीवन श्रेणीमधले कोण आहेत ते, एक एस मुरलीधरन. ठीक आहे, एस मुरलीधरन हे एक विचारले. आयोगाने जशाला तसे, आपण जसे नोट्स घेतलेत का, बरोबर 4 उचलून जशाला तसे लावलेत. ओके, सुभाष राणा पॅरा नेमबाजी, दीपाली देशपांडे ह्या नेमबाज आहेत. नेमबाजी म्हणजे तिथं काय टाकलं मी, शूटिंग टाकलं, शूटिंग म्हणजे नेमबाजी. नंतर संदीप सांगवान हे हॉकीचे आहेत, आणि एस मुरलीधरन हे बॅडमिंटन पटू, तुम्ही फोटोमध्ये पाहू शकता. आणि विशेष म्हणजे त्यांच्या फोटो सहित, हे माझ्या पाठीमागे इथं फोटो उभा आहेत, ते नोट्समध्ये आपले तुम्ही फोटो पाहिले असतील, फोटो सहित घेतले, कोण आहेत, काय कसं आहे. हे उत्तर काय बरोबर नाही आहेत, हे माझं नाहीये, हे विद्यार्थी मित्रांनी सोडवलेली, मला पाठवलेली प्रश्नपत्रिका आहे, त्यांनी ते उत्तर टिक केलेत, मी नाही केलेल्या. आता सांगतोय ते उत्तर आहेत. तर आता बघा, अचं 2 पाहिजे, अचं 2, बचं 1 पाहिजे 1, सीचं 3 पाहिजे 3, आणि ह्याचं 4 लागलं, पहिलेच उत्तर ह्याचं. ठीक आहे, हे उत्तर बरोबर आहे. कुणी का असं, ज्या विद्यार्थ्यांनी मला पाठवलं ना त्याचं हे बरोबर आलंय. ओके, चालतंय. पुरस्कार विचारले आयोगाने, आणि विशेष म्हणजे जिथं मी तुम्हाला सांगितलंय काळं निळं पांढरं केलेलं आहे, ते हायलाइट करायचा, तोच पॉईंट आयोगाने महत्वाचा विचारलेला आहे. पुढचा प्रश्न होता, 2030 सालापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असलेले जगातील सर्वात मोठे जलविद्युत धरण चीन कुठे बांधत आहे? आता इथं महत्वाचे पॉईंट्स, आयोगाचे कीवर्ड्स बघा.
जगातील सर्वात मोठे जलविद्युत धरण. ओके, हे सांगितलंय. त्याच्यामध्ये त्यांना देश पण दिलाय चीन, आणि त्यांनी विचारलंय की त्याचं ठिकाण कुठे आहे, की एक्झॅक्ट कुठं बांधण्यात येते. सगळ्या अख्ख्या गावाला माहिती ते ब्रह्मपुत्र नदीवर बांधण्यात येते, आणि इथं ब्रह्मपुत्र त्यांनी दिलंय पण बरं. हे बघा, पण आपल्या काही कार्यकर्त्यांनी काय डोकं लावलं माहितीये का, ब्रह्मपुत्र तर भारतात आहे, मग तिला तिथं वरी काय म्हणतात, याच संगे नदी म्हणतात, मग चला याच संगे मारू सियाचीन प्रांत. असं तसं नाहीये. आयोगाने ऑलरेडी तुम्हाला सोपं करून दिलं, नाव पण दिलं आणि त्याचं ओरिजिनल नाव पण दिलं, यारलुंग झांगबो. हे चीन मधलं तिथलं तिबेटचं नाव आहे. तिबेटचा चीनी नाही. चीनचं नाव ते या संगे, पण हे तिबेटचं नाव आहे. ठीक आहे, नदी तिबेटमधून ती वाहते. ठीक आहे, तर मग आता हे सालापर्यंत होणे अपेक्षित आहे वगैरे वगैरे. तर हे आपण न्यूज कव्हर केलेली आहे. कोणत्या वर्षी घेतली होती? ठीक आहे, जुलै महिन्यामध्येच आपण घेतलं होतं वाटतं मला. एक मिनिट बघूया. जुलै 25. हे इथं बघू शकतो, जुलै 25 मधली ही न्यूज आहे ऑलरेडी. तर ती न्यूज तिथं का आली, तिथं ते लवकरच पूर्ण होणार आहे म्हणून त्यांनी जाहीर केलंय. मग त्याच्यामध्ये काय काय झालं, काय काय नाही, भारताला किती धोका आहे, पृथ्वीचं काहीतरी रोटेशन 0.1% काहीतरी कमी झालंय. ते आता एक्झॅक्ट मला माहित नाही. या धरणामुळे त्याच्यावर बरेच टीका झाली. भारताला धोका आहे. नंतर अमेरिकेने पण त्याच्यावर भारताची बाजू घेतली, कारण ते म्हणजे चीन अमेरिकेच्या विरोधात आहे ना, म्हणून ते चर्चेमध्ये आलं. भारतासंबंधित काही न्यूज असेल आंतरराष्ट्रीय स्तरावरची, म्हणून आयोगाने हे विचारलेलं आहे. या आंतरराष्ट्रीय स्तरामध्ये तर अजून एक, याचं उत्तर एक आहे. इथं बघू शकता तुम्ही. आपण जेवढं इथं टिक केलं, आता नाही टिक केलं मी, हे ऑलरेडी पहिलं जुनं आहे नोट्स मधला. हे यारलुंग या सांगपो असं नाव आहे तिचं, तिला ब्रह्मपुत्र असं म्हणतात. आयोगाने बरोबर ते तिन्ही पॉईंट उचलले आणि इथं दिलेत, यारलुंग झांगबो ब्रह्मपुत्र नदी तिबेट. ओके, एवढंच आयोगाने विचारलंय. जेवढं सांगितलंय तेवढं हायलाइट करायचं. एक्झामच्या आधी फक्त हायलाइट पॉईंट बघून जायचं, बस. तुम्हाला एवढंच करायचंय, बाकी काही करायचं नाही. पुढचा प्रश्न, आयोगाने उत्तर याचं देणं एक अपेक्षित आहे. देईल का नाही ते आयोगाला माहित. भारतातील बहुउद्देशीय ग्रीन हायड्रोजन पायलट प्रकल्पाचे उद्घाटन सतलज जलविद्युत निगम लिमिटेडने मधील झाकरी येथील त्याच्या जलविद्युत केंद्रामध्ये एप्रिल 2024 मध्ये केलंय. या मधीलच्या आधी एक डॉट होता, तो गायब झाला वाटतं. टिंब मधील झाकरी येथील केलंय, म्हणजे त्याला तिथं राज्य विचारायचं होतं आयोगाला. थोडे पेपर सेटरने काय केलंय, थोडं डोकं लावलं नाही मराठीसाठी, थोडं इंग्लिशचं मराठीमध्ये कन्वर्ट करताना थोडा प्रॉब्लेम आलाय. आपल्याला बी कधी कधी नोट्समध्ये तसा येतो, त्यांचा इथं दिसतोय. हे काय आहे, देशातला पहिला बहुउद्देशीय ग्रीन हायड्रोजन पायलट प्रकल्प होता, जो की हिमाचल प्रदेश मधला झाकरी येथील नाथपा झाकरी जलविद्युत केंद्रामध्ये सुरू करण्यात आला. आयोगाचा कीवर्ड देशातला पहिला, जगातला पहिला, महिला पहिली. ओके, हे आयोगाचे कीवर्ड्स आहेत, आणि आयोग इथंच प्रश्न विचारतं. इथं त्यांनी दिलं नाही बरं, की इथं काय दिले त्यांनी, बहुउद्देशीय दिले. त्यांनी पहिला दिलं नाही. आपण व्यवस्थित घेतलंय, पहिला आहे, दुसरा आहे, काय. हे बघा, भारत का पहिला, हे इंग्लिश न्यूज आहे. ठीक आहे, हिंदी न्यूज आहे, ती आपण इकडं ट्रान्सलेट केली. आणि इथं बहुउद्देशीय आहे, पहिल्या बहुउद्देशीय हरित हायड्रोजन प्रोजेक्ट प्रकल्प. उद्देशीय पण आहे, बहुउद्देशीय पण आहे, तो पहिला पण आहे भारतातला. इथं फक्त पहिला शब्द आयोगाने काढलाय. याचं उत्तर हिमाचल प्रदेश आहे. हे उत्तर चुकीचं आहे. ते जेनेटिक केलंय ना, त्यांनी टिक केलं. आता बऱ्याच जणांनंतर मला कळलं की मी जे असे हे टाकलेत ना, मुलांचं काय म्हणणं झालं की हेच त्याचं उत्तर आहे. ते नाही आहे उत्तर. ते ज्यावेळेस एक्झाम झाली, एक्झॅक्ट 5 मिनिटांनंतर तुम्हाला बाहेर सोडलं, त्यावेळेस ते फोटो माझ्यापर्यंत आलेले. त्यावेळेसपासून मी त्याच्यावर काम करतो. रात्री 2 पर्यंत मी काम करत होतो. अजून 4-5 प्रश्न आहेत ना आपल्या नोट्समधले आहेत, पण ते मला अजून सापडले नाहीयेत. नोट्स टेस्टमध्ये पण आहेत, आपल्या टेलिग्रामवर पण आहेत, आणि आहेत 4-5 आहेत, पण ते मुद्दाम घेतले नाही मी. नंतर बघू आपण. बस झाले आपल्यासाठी 14 प्रश्न, फार झाले. 15 पैकी 14 येतात, तर अजून काय पाहिजे. खाली दिलेल्या विधानापैकी पहलगाम संबंधी योग्य विधान निवडा. आता सगळ्याला माहिती, ऑपरेशन सिंदूर ही घटना घडली होती, ह्याच्यावर प्रश्न येणार होता, हे फिक्स होतं. आपल्याला वाटलं संरक्षण संबंधित एखादी न्यूज येईल, पण त्यांनी काय विचारलंय, ह्या म्हणजे घटनेविषयी त्यांनी भूगोल विचारलंय. म्हणजे चालू घडामोडीमध्ये त्यांनी भूगोल विचारलंय. आणि आयोगाचा असा पॅटर्न फिक्स नसतो की भूगोलमध्ये भूगोलच विचारल, चालू घडामोडीमध्ये चालू घडामोडी नाही. चालू घडामोडीमध्ये आयोग इतिहास विचारल, चालू घडामोडीमध्ये आयोग भूगोल विचारल, आणि भूगोलमध्ये आयोग चालू घडामोडी विचारल. ठीक आहे, त्या आयोगाचा पॅटर्न आयोगाला माहिती. आपलं फक्त एवढंच काम आहे, व्यवस्थित अभ्यास करायचा आणि एक्झामला जायचं. तर ह्याच्यामध्ये काय आहे, त्यांचे ऑप्शन बघा व्यवस्थित. पहलगाम अनंतनाग जिल्ह्यामध्ये स्थित आहे. त्यांनी ठिकाण विचारले कुठे ते. नंतर पहलगाम लीडर नाला हा पर्यटकांसाठी आकर्षित करतो. हे न्यूज मध्ये सारखं होतं, त्याच्यामुळे त्या आयोगाने विचारले. आणि श्री माता वैष्णव देवी मार्गावरील पहलगाम हा एक महत्वपूर्ण ट्रान्झिट कॅम्प आहे. ते चुकीचं आहे, 3 नंबरचं चुकीचं आहे, बाकी 2 बरोबर आहेत. त्याचा ऑप्शन आयोगाने ए बी बरोबर द्यायला पाहिजे. त्यांनी योग्य विचारले, त्याच्यामुळे ए आणि बी आयोगाने देणं अपेक्षित आहे. ठीक आहे, आपण नोट्समध्ये डाटा पूर्ण घेतला होता, पण असं भूगोल नव्हतं घेतलं. त्याचं कुठं काय आहे, तिथं काय कसं, ते तेवढं नव्हतं घेतलं. ठीक आहे, त्यासाठी मासिक महत्त्वाचं असतं. आपलं पण काम चालू आहे मासिकाचं, येऊन जाईल, काय अडचण नाही. आता हे पहलगाम अनंतनाग जिल्ह्यात आहे, पर्यटन स्थळ आहे, हिल स्टेशन आहे. पण त्याचं हे काय आहे, अमरनाथ यात्रेसाठी आधारतळ म्हणून ते ओळखले जाते. अमरनाथच्या ऐवजी आयोगाने फक्त एक चेंज केलाय, माता वैष्णवी देवी, फक्त एवढंच आयोगाने चेंज केलंय. आणि त्याचं उत्तर काय, मुळामध्ये त्याचं मूळ हे काय,
तर अमरनाथ यात्रेसाठी तो कॅम्प आहे महत्वाचा. एवढं आयोगाने डिटेलमध्ये बारकाईने विचारलंय. जर तुम्हाला असं वाटत असेल की चला बाबा आता तुक्का मारायचा, आपल्याला काही माहित नाही, मग आता वरीलपैकी सर्वच आता सगळे बरोबर असतात, मग चला एबीसी मारून जाऊ. आणि ह्यांनी पण, ह्या कार्यकर्त्यांनी पण तेच केलंय. ज्यांना हा पेपर मला पाठवलाय ना, आमचेच मित्र आहेत त्यांनी पण हे एबीसीच करून आलेत. कारण त्यांनी कधी विचारच नाही केला की यार असं पण आयोग बदलू शकतं. जर आयोगाने ठरवलं की तुम्हाला एखाद्या विषयामध्ये मार्क नाहीच घेऊ द्यायचे, तुम्ही कितीही आदळपट करा, कितीही अभ्यास करा, तज्ज्ञ असा काही असा, आयोग नाहीच घेऊ देत तुम्हाला, तुम्ही किती काही करा. ठीक आहे, कारण ते शेवटी आयोग आहे. जेवढं तुमचं वय आहे ना त्याच्यापेक्षा तिप्पट त्यांचा प्रशासनातला अनुभव असतो. त्याच्यामुळे त्यांच्या नादी नाही लागायचं पेपर सेंटरच्या. ठीक आहे, त्यांच्यावर काही टीका करायची नाही, त्यांना काही म्हणायचं नाही. तुमचं काम आहे व्यवस्थित अभ्यास करायचा, तेवढंच करायचं बस. आता बरेच जण म्हणत असतात की अवघड विचारलं, आयोगाने असं नव्हतं करायला पाहिजे. नाही, आपला अधिकार नाही येतो, आपलं काम आहे अभ्यास करणं. ओके, त्याचं उत्तर काय द्यायला पाहिजे त्यांनी? ए आणि बी देणं अपेक्षित आहे. पुढची न्यूज आहे, सॉरी पुढची न्यूज आली ती सवय लागली लेक्चर घेण्याची. पुढची न्यूज. तर ही पुढचा प्रश्न आहे आयोगाने विचारलेला. खालीलपैकी योग्य कथन ओळखा. 2 स्टेटमेंट दिलेत. वाराणसी येथे जुलै 2025 मध्ये युवा आध्यात्मिक शिखर परिषद 2025 आयोजित करण्यात आली होती. जुलै 25 वाराणसी. ठीक आहे, हे आपल्या टेलिग्रामवर आपण ऑलरेडी दररोजच्या न्यूज घेत असतो. म्हणजे कसं असतंय, आमची टीम दररोजचा डाटा काढते सगळ्या न्यूजपेपरमधून, सगळ्या वेबसाईटवरून, सगळ्यावरून. जवळपास 90+ दररोजच्या न्यूज निघतात. त्याच्यापैकी जवळपास 4 ते 5 न्यूज आहेत ना, आपण टेलिग्रामवर दररोज टाकत असतो. 5 प्रश्न, 6 प्रश्न आणि 5-6 न्यूज आपल्या दररोज असतात अशा. का असतात त्या? तर काही सरळ सेवेचे जे विद्यार्थी आहेत ना, त्यांच्यासाठी त्या फ्री असतात. म्हणजे सरळ सेवेला 8 दिवस आधीच विचारतात, 4 दिवस आधीच विचारतात. तर त्यासाठी त्यांना फायदा झाला पाहिजे. आता हे बघू शकता तुम्ही, ही परिषद कंबाईन बी पूर्व परीक्षा 2025 मध्ये विचारली आणि ती आपल्या टेलिग्रामवरची. नुसत्या टेलिग्रामवरचे 8 प्रश्न आहेत आपल्या. कोणतं मासिक, कोणत्या नोट्स, कोणता क्लास, सगळं बाजूला. फक्त टेलिग्राम एवढी ताकद आहे की 8 प्रश्न जसे तसे आयोगाने ह्यावेळेस विचारलेत. आणि फक्त विचारलेच नाही, कॉपी पेस्ट पण केलेत. सांगतो मी पुढं. आयोगावर कॉपीराईट मारू का असं विचारलं पण होतं मी, पण तसं काही नसतं, ते फक्त मजाक म्हणून मी म्हणतोय. ठीक आहे, तर आता बघू शकता तुम्ही, वाराणसी येथे जुलै 2025 मध्ये. इथं बघू शकता, युथ स्पिरिच्युअल समिट वाराणसी उत्तर प्रदेश मध्ये आयोजित करण्यात आली 19 आणि 20 जुलै 2025 मध्ये. ओके, आता हे स्टेटमेंट बरोबर आहे. पहिलं तर योग्य आहे. ठीक आहे, करा क्लिक. नंतर दुसरं आहे, युवा आध्यात्मिक शिखर परिषद 2025 ची थीम होती जागेगा युवा बढेगा युवा. तर ही थीम पण इथं आपण दिली. कार्यक्रमाची थीम होती व्यसनमुक्त युवा विकसित भारतासाठी. ही त्याची थीम होती. ही थीम चुकीची आहे. आता ह्या जो कार्यकर्ता पेपर द्यायला गेलता ना, त्याला काय वाटलं, आयोग असं की मायनर मिस्टेक तर नाही करणार. मग बरोबर आहे, दोन्ही बरोबर आहेत. एवढं काय पाठ केलेलं नसतंय. आणि खरं म्हणजे हा प्रश्न बरोबर येण्यासारखा नव्हता कोणाचाच. इतक्या डीपमध्ये कोणीच पाठ करत नाही. जे जुने कार्यकर्ता असतात ते तर करतच नाहीत. नवीन एखादा जर कार्यकर्ता असेल तर तो व्यवस्थित करेल, कारण त्याला माहिती असतं आपल्याला मार्क पाहिजेत, करणंच आहे आपल्याला. आणि जुन्या कार्यकर्त्यात कसं असतं, नाही आयोग असं काही विचारत नाही, द्या सोडून. ठीक आहे, असो, प्रत्येकाची मेंटॅलिटी बनलेली असते हळूहळू, काय अडचण नाही. हे चुकीचं आहे बी स्टेटमेंट. यांनी पण तेच केलंय, वरीलपैकी दोन्ही बरोबर केलेत. हे दोन्ही नाही आहेत, हे उत्तर नाही आहे त्याचं. याचं उत्तर फक्त एक द्यायला पाहिजे आयोग आहे तो. हा प्रश्न कधीतलाय? जुलै 2025 मधला आहे. ही परिषद आहे हा. आणि तुम्हाला आठवत असेल मागच्या, म्हणजे ही आत्ताची राज्यसेवा जी गेली ना 25 ची, ती सोडा, 24च्या राज्यसेवेला 4 परिषदा विचारल्या होत्या आयोगाने. पुढचा प्रश्न आहे, भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे आर्थिक समावेशन कळफलक म्हणजे त्याला डॅशबोर्ड आहे, अंतर्दृष्टी टिंबटिंबमध्ये सुरू करण्यात आला. आता हा करण्यात आलाय जून 2023 मध्ये. ह्या अंतर्दृष्टी डॅशबोर्ड आहे, ही न्यूज जून 2023 मधले. जो तुम्हाला 3-3चा नियम सांगतो ना मी, तो मागचा नियम आहे. आणि तुम्हाला मी कुठून करायचं सांगितलं होतं, जून 24 ते ऑगस्ट 2025 पर्यंत करायचं सांगितलं होतं. बरोबर, आयोगाने ऑगस्टचा शेवटचा प्रश्न विचारलाय. पाठीमागे आयोग 3 वर्षापर्यंत जाऊ शकतं, गेलंय. पण दरवेळेस ते 1-2 प्रश्न तसे असतात, ते सोडून द्यावं लागतात. असू द्या, जुने कार्यकर्ता तुम्हाला हे माहित असेल. आणि हाच प्रश्न जसा आपल्या टेस्टमध्ये होता, फक्त तो थोडा वेगळा होता. आता ही टेस्ट जूनची आहे, जून 2024 ची टेस्ट काढा, सॉरी जून 2023 ची टेस्ट काढा. टेस्ट मधला किती आहे? 72 नंबरचा क्वेश्चन आहे. कोणत्या संस्थेने अंतर्दृष्टी नावाचा नवीन आर्थिक समावेशन डॅशबोर्डचे अनावरण केले? इथं काय विचारलंय? संस्था विचारली आपण. त्यांनी काय विचारलंय? संस्था दिली, डॅशबोर्ड बी दिला. त्यांनी विचारलंय कोणत्या महिन्यात लॉन्च करण्यात आला. हे आयोग आहे. ठीक आहे, हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने केलं ते. इथे तुम्ही फोटोमध्ये पाहू शकता. ओके, जून 24 नाही. तुम्हाला काय वाटलं आयोग 24 पर्यंत विचारल? बाबा नाही, आयोग आपल्या पुढचा आहे. ठीक आहे, त्याचं उत्तर जून 2023 आहे. आणि ह्या शीतल मॅडमने आपल्या टेस्ट सिरीज बनवली ना, हे टेस्टमध्ये तुम्हाला प्रश्न दिसत असतील. अजून 2-4 आहेत ते, पण आता हे जास्त होते म्हणून मी कमी घेतलेत. कारण तुम्ही कन्फ्यूज होता, मी जर सगळं जे टाकलं ना, इकडचं तिकडचं सगळं, मग कन्फ्यूज. त्याच्यामुळे एक पॉईंट घेतलाय मी, म्हणजे फक्त एकच सोर्स घेतला आपला. आपले 3 सोर्स आहेत, टेलिग्राम, नोट्स आणि व्हिडिओ एकच आहेत, आणि टेस्ट सिरीज. पुढचा प्रश्न होता दिनविशेषवर. तर आयोगाने दिनविशेष विचारायला परत एकदा सुरुवात केली. मधले जर 4-5 वर्ष जर तुम्ही काढले ना, त्याच्यामध्ये एकही दिनविशेष तुम्हाला कुठंच सापडणार नाही. जर राज्यसभा मुख्य परीक्षा सोडली तर दिनविशेषचं अस्तित्व संपुष्टात आलं होतं.
आता आयोगाने परत एकदा तो ट्रेंड सुरू केलाय की दिनविशेष आयोगाला विचारायचे. तुम्ही कोणताही पेपर काढा, आता 25 मध्ये झालेले प्रत्येक परीक्षेला 2 त्यांनी दिनविशेष विचारले आहेत. म्हणजे आयोगाचा पेपर सेटर आहे ना, त्यांनी कन्फर्म ठरवलंय की नाही काही झालं तर 2 दिनविशेष विचारायचे. त्यातला मी एक बेसिक विचारायचा नॉर्मल, आणि एक असा विचारायचा की जुने नाही नव्याने नाही कुणीच नाही बघितला पाहिजे, तो दिनविशेष आता विचारायचा. असू द्या, त्यातला एक दिनविशेष आहे जागतिक मधुमेह दिन टिंबटिंब या दिवशी साजरा केला जातो. तो सगळ्याला माहिती आहे 14 नोव्हेंबरला असतो तो. ओके, डायरेक्टली आयोगाने डेट विचारली, आपण ती डेट सगळीकडेच असते, 23 मध्ये 24 मध्ये 25 सगळीकडेच येतो नोव्हेंबर. त्याची थीम वगैरे सगळी आपण 24 मध्ये घेतली होती. अजून एक त्याचे लक्षात कसं ठेवायचं हे सांगितलं होतं मी तुम्हाला, की त्या दिवशी आपले भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा बर्थडे असतो. त्या दिवशी जागतिक म्हणजे आपला लहान मुलांचा दिवस साजरा करण्यात येतो. मग लहान मुलं कशी असतात, गोड असतात. मग गोड खाल्ल्यावर काय होतं, डायबिटीज होतं. मग डायबिटीज म्हणजेच मधुमेह दिन. म्हणजे त्याच दिवशी बाल दिन आणि बालक गोड असतात म्हणून त्या दिवशी जास्त गोड खाल्लं जरा म्हणून आपल्याला मधुमेह झाला, असं तुम्हाला लक्षात ठेवायला मी सांगितलं होतं. ठीक आहे, आयोगाने पण असं विचारलंय आतापर्यंतचे जे दिनविशेष विचारलेत ना, आतापर्यंत आपण जेवढे नोट्समध्ये ट्रिक सहित शिकवलेत ना आयोगाने, बरोबर तेच दिनविशेष आयोगाने उचललेत ते. ठीक आहे, आपण ट्रिक पण असेच बनवलेले आहेत ऑलरेडी की जिथे आयोग विचारते. 2024-25च्या आर्थिक वर्षात टिंबटिंब सकल देशांतर्गत उत्पादन म्हणजे जीडीपी वाढीसह भारताचा विकास मजबूत राहील आणि वाढीच्या मार्गावर सुरू राहण्याचा अंदाज आहे. आता हे स्टेटमेंट आहे आर्थिक पाहणी अहवाल 2023-24 मधलं. आता आयोगाने फक्त त्यातलं उचललंय पेपर सेटरने आणि बरोबर इंग्लिशचं मराठीत ट्रान्सफर केलं, ते बी जरा मशीन लँग्वेजमध्ये. जर आपण जर प्रश्न तयार केला तर आपण बेसिक प्रश्न तयार करू शकतो, पण त्यांनी थोडा वेगळा केलाय. आणि हा प्रश्न जरा कन्फ्युजिंग आहे, कारण त्यांचा जो डाटा दिलाय ना आर्थिक पाहणी अहवालामध्ये तो कसा आहे माहिती आहे का, तर त्यांनी सांगितलं जीडीपीची वाढ राहणार आहे 2024-25 साठी. ह्यांनी पण 2024-25 सांगितलं इथं 6.5 ते 7%. आता इथं ऑप्शन कसे आहेत बघा, 7.5, 8.5, 6.5, 7.2. तर आता ह्यांनी काय सांगितलंय 6.5 ते 7 पर्यंत. तर मग ह्याचं उत्तर आयोगाने सरासरी आयोग देण्याचा प्रयत्न करेल 6.5. ठीक आहे, तर आता देईल का नाही देईल ते आयोगाला माहित. आपण फक्त सांगू शकतो की आर्थिक पाहणी अहवालामधला हा प्रश्न आहे. अजून एक आर्थिक पाहणी अहवाल आणि अर्थसंकल्प केंद्राचा महाराष्ट्राचा दोन्ही. ठीक आहे, 4 पॉईंट्स आपण पूर्ण डिटेलमध्ये घेत नाहीयेत. प्रत्येक वेळेस नोट्समध्ये आपण फक्त महत्त्वाचे पॉईंट्स ऍड करतो. आयोग जिथपर्यंत विचारताना तुमचे 1-2 मार्क बरोबर तिथंच कव्हर होतात. हे बघा तुम्ही आता पूर्ण आर्थिक पाहणी अहवाल नाही घेतलेला मी, फक्त जेवढे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ना तेच कव्हर केलेत. आयोगाने तिथंच प्रश्न विचारलाय 1 लाईन मध्ये ते पण. म्हणजे तुमची सगळी सोय आयती करून दिली मी, फक्त तुम्हाला काय करायचंय बघायचंय, व्यवस्थित पाठ करायचं आणि जायचंय. आणि अजून एक, जिथं मी निळं लाल हिरवं केलं ना आयोगाने बरोबर तिथंच प्रश्न विचारले, तो महत्त्वाचा पॉईंट्स आहे. हे आम्हाला आधी कसं कळतं, तर मागचे पीवायक्यू आमच्या डोक्यामध्ये फिट आहेत, त्याच्यामुळे हे आम्हाला आधी कळतं, बाकी काही नाही. आता इथपर्यंत होते आपल्या क्लासचे 14 प्रश्न. ठीक आहे, हे 14 झाले. अजून 4 आहेत, ते कुठून आलेत काय आलेत ते बघू आपण. आणि ते राहिलेले जे 3-4 आहेत ना ते कुठंच नाही, तुम्हाला कोणत्याच नोट्समध्ये कुठं सापडणार नाही. ते त्याचं कारण असं आहे की आयोगाने ह्यावेळी जे प्रश्न विचारलेत ना 3-4 ते नवीन, ते बँकिंगकडे आयोग थोडं सरकले. त्याच्या आधीच आपण तिथं पोहोचलेलो, फक्त जास्त डाटा घेत नव्हतो त्यांचा, पण आता जाऊ तिथं. ठीक आहे, काय अडचण नाही, बघूया. आता हे आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन का करा म्हणतो मी तुम्हाला. जवळपास 8 प्रश्न जशाला तशी टेलिग्राम चॅनलवरचे आहेत आपल्या. अजून काय पाहिजे तुम्हाला, हे बघा उर्जित पटेल डिटेलमध्ये घेतलंय. नंतर युथ स्पिरिच्युअल समिट वाराणसी, नंतर चीन नदीवर डॅम तो पूर्ण आपण डिटेलमध्ये घेतलेला आहे. युट्यूबवर ह्याच्यावर टेलिग्रामवर पण आहे आणि तो आपल्या नोट्समध्ये पण आहे. पुढचं आहे हे द्रोणाचार्य पुरस्कार नेहमी हे बघू शकता तुम्ही. हेच 4 विचारलेत आयोगाने बरोबर एवढेच. हे कधी टाकलं होतं 18 जानेवारीला टाकलं होतं आपण. नंतर हे कधीच आहे जून 19 रोजी टाकलं होतं आपण. हे जेवढे पुरस्कार आहेत, पुरस्कार आणि त्यांचे पुस्तकं कोण आहेत काय सगळं डिटेलमध्ये इथं टाकलेलं आहे. इथंच आयोगाने 4 जोड्या विचारलेल्या आहेत. फक्त जेवढं मराठीच आहे ना आपण तेवढं फक्त हायलाइट केलं होतं. नंतर परत ब्रँड अँबॅसेडर हे बघू शकता टेलिग्रामवर, ऑडी इंडिया नीरज चोप्रा. ऑक्टोबर 30ला आपण ते टाकलं होतं, ते सारखं चालूच असतं आपलं. नंतर दुसरा प्रश्न आहे हा एक आहे सुहानी शहाचा एक प्रश्न आहे, नोट्समध्ये तर आपण डिटेलमध्ये घेतलाय. अजून एक, इटलीमध्ये नुकत्याच झालेल्या FISM 2025 मध्ये ऑस्कर ऑफ मॅजिशियन जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली, त्याचं उत्तर होतं सुहानी शाह. आयोगाने पण असं सेट केलाय, कॉपीराइट म्हणजे काय कॉपी पेस्ट आयोगाने केलेला आहे. तो आपल्या टेस्टमध्ये पण प्रश्न आहे, टेलिग्रामवर पण आहे आणि तो नोट्समध्ये पण आहे. ओके, परत अजून हे एक जून 25, 2024ला हा प्रश्न आपण न्यूज टाकली होती. हे जुनं टेलिग्राम चॅनल आपलं त्यावेळेस. SJVN लिमिटेड हिमाचल प्रदेशमधील झाकरी येथील नाथपा झाकरी हायड्रो पॉवर स्टेशन येथे भारतातील पहिला ग्रीन हायड्रोजन पायलट प्रकल्प सुरू केलाय. बरोबर आयोगाने इथंच विचारलं हिमाचल प्रदेश. जवळपास 8 प्रश्न नुसता टेलिग्रामवरचे आहेत. नोट्सची लेवल अलग, टेस्टची अलग. ठीक आहे, हे झाले टेलिग्रामवरचे. टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा. आता हे 14 प्रश्न झाले आपले नोट्समधले आपल्या, पण राहिले बाकीचे 4 प्रश्न जे आपल्या नोटच्या बाहेर आहेत ते आता पाहिजेत आपल्याला, ते सोडता येत नाहीत आपल्याला. त्यातलं पहिले एक दिनविशेषवर प्रश्न विचारले त्यांनी काय विचारलंय,
दरवर्षी 9 सप्टेंबर रोजी साजरा केला जाणारा जागतिक संगीत दिन जगभरामध्ये मोफत सार्वजनिक संगीत सादरीकरणाला प्रोत्साहन देतो. ओके, थोडंसं भारी वाटलं आपल्याला मराठी एकदम त्यांनी मशीन लँग्वेजमध्ये केलेली इंग्लिश मराठी. नंतर दुसरं आहे जागतिक संगीत दिन 2025 ची थीम होती हिलिंग थ्रू हार्मनी. आता एक परिषद आधी विचारली होती ती युथ परिषद, तिची त्यांनी थीम चुकवली. इथं त्यांनी थीम बरोबर दिली आणि त्यांनी दिन चुकला, म्हणजे ती तारीख चुकवली. म्हणजे पेपर सेटरला खरंच मानावं लागेल की त्यांनी खरंच एका लेवलचे प्रश्न काढलेत, की खरंच त्याला मानावंच लागेल त्याला. ओके, तर आता बघूया. जागतिक संगीत दिन असतो 21 जूनला. ओके, 21 जूनला तो बघू शकता तुम्ही. आणि मी तुम्हाला ह्या नोट्समध्ये जरी आपल्या नोट्समध्ये हा पॉईंट नव्हता घेतला आपण आणि घेतला जरी असता तरी तुम्ही तो लक्षात नसता ठेवला, कारण त्या दिवशी सगळ्यात महत्त्वाचा दिवस असतो कोणता? आंतरराष्ट्रीय योग दिवस. सगळं लक्ष तिकडे असतं आणि बरोबर आयोगाने तेच विचारलंय. त्या दिवशी ज्याचं कुठंच लक्ष जात नाही ना, तिथं आयोगाने हा प्रश्न विचारलाय. आयोग पेपर सेट करताना बरोबर विचार करून सेट करते की कुठं मार्क घेऊ द्यायचे, कुठं घेऊ द्यायचे नाही. ओके, तर त्याची हिलिंग थ्रू हार्मोनी ही थीम होती. 21 जून रोजी तो सादर करण्यात येतो. त्याची थीम वगैरे वगैरे खाली बघू शकता तुम्ही. आणि पेपर सेटरला मानावंच लागेल. 9 सप्टेंबर नाही आहे हे 21 जून. ठीक आहे, इथं आयोगाने फक्त एवढी चूक केली, बाकी काही नाही. चूक नाही केली त्यांनी, चुकीचा दिलाय तो. त्याच्यामध्ये काय सांगितलं त्यांनी? योग्य कथन ओळखा, तर फक्त बी बरोबर आहे. ह्याचं उत्तर 2 आहे. आयोग देऊ शकता 2. दुसरा प्रश्न आहे, एअर न्यूझीलंडने जुलै 2025 मध्ये टिंबटिंब यांची त्यांचे पुढील मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. आता हे एअर न्यूझीलंड आहे ना, हिने आपल्या IIT सोबत पण एक करार केलाय. भारताच्या मला वाटतं अजून एक 2-3 करार केले त्यांनी भारतासोबत. आणि विशेष म्हणजे करार करता करता त्यांचे जे अध्यक्ष आहेत किंवा CEO आहेत ते आपल्या एक भारतीय व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली. निखिल रविशंकर यांची त्याच्यावर नियुक्ती करण्यात आली. तर ही न्यूज म्हणजे जवळपास एअर न्यूझीलंड 4-5 वेळेस न्यूजमध्ये आली. तर त्यावेळेस आयोगाने नंतर हा प्रश्न विचारलाय. तर त्याचं उत्तर आहे निखिल रविशंकर. हे काय वाटतं आपल्याला की सगळे साऊथचे नाव दिसत आहेत. अरविंद कृष्ण हे IBMचे, संजय मल्होत्रा, मल्होत्रा नाही, मल्होत्रा हे वेगळे. अरविंद श्रीनिवास आणि निखिल रविशंकर. आपल्याला काय वाटतं साऊथचे नाव सगळ्यात जास्त काय असतात? हे श्रीनिवास वगैरे हेच असते. तुक्का मारला, ह्या कार्यकर्त्यांनी बी तुक्का मारला, पण तो चुकला. त्याचं उत्तर आहे निखिल रविशंकर. ओके, पाहू शकता तुम्ही. आणि हे आपल्या कोणत्याच मासिकात किंवा नोट्समध्ये मराठीच्या तरी उपलब्ध नाही आहेत, कारण हे सरळ जे UPSC बँकिंग लेवलचे आहेत ना, तिथं हे प्रश्न आहेत. ओके, आता काळजी घेऊ की नवीन जो आपण डाटा कलेक्ट करणार आहे तिथून पुढे नोव्हेंबर पासूनचा, तर त्याच्यामध्ये आपले सगळे डिटेलमध्ये आपण जसं आयोगाला लागतं ना तसं आपण ऍड करत नेऊ. पुढचा एक प्रश्न आहे, फेब्रुवारी 2025 मध्ये खालीलपैकी कोणत्या कंपनीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून दोराबजी दरपती यांची नियुक्ती करण्यात आली? हे दरपती नाही, दपर्ती येते. तर त्यांची SBI लाईफ इन्शुरन्स या कंपनीचे CEO म्हणून नियुक्ती करण्यात आली. आता तुम्हाला डायरेक्ट कळतं नाही, बँकिंगचा प्रश्न आहे, जसा जसा IBPS चा उचलून आणला यांनी. ठीक आहे, पण असू द्या, आयोग तिकडे जात आहे ह्याचा अर्थ आपल्याला पण तिकडे जावाच लागणार आहे. ओके, फेब्रुवारी 2025 मधली ही नियुक्ती आहे. ही कुठंच नाही आपल्या मराठीच्या पुस्तकात. ऑलरेडी अशा न्यूज माझ्या डोळ्याखालून किंवा हाताखालून जातात, पण आम्ही त्या घेत नाहीत. का? ते आयोग विचारत नाही, कशाला घ्यायचंय, उगाच कशाला फालतू कचरा गोळा करायचा आहे. पण आयोगाने बरोबर तिथंच प्रश्न विचारलाय. याचा अर्थ काय? कचराही सुंदर दिसतो, फक्त नजर डुकरायची पाहिजे. असो, तो एक डायलॉग आहे. सप्टेंबर 2000 पुढचा प्रश्न पाहायचा आपल्याला. सप्टेंबर 2 याचं उत्तर राहील टिक करायचं. ह्यांचं उत्तर आहे 4 नंबरचं, SBI लाईफ इन्शुरन्स कंपनी. अजून एक, आता या कार्यकर्त्यांनी काय केलं, टिप्स अँड ट्रिक्स वापरली की सगळ्यात मोठं जे उत्तर असतं ते उत्तर असं त्याचं असल एक दृष्टिकोन, तर तसं काही नसतं. टिप अँड ट्रिक्स सगळ्या ठिकाणी लागतात असं काही नसतं. हे सगळ्यात मोठं दिलं आयोगाने बरं. आणि पेपर सेटरने खरंच ह्यावेळेस टिप अँड ट्रिक्सची फिरकी घेतली आहे. जेवढं आपल्याला टिप अँड ट्रिक्स लावता येतात ना तेवढे आयोगाने चुकीत दिलेत ह्यावेळेस. SBI लाईफ इन्शुरन्स कंपनी 3 नंबरचं त्याचं उत्तर दिलं आयोगाने. असो, टिप अँड ट्रिक्स लावत चला, ते फायद्याचं आहे, काही वाईट नाही ते. अजून एक, सप्टेंबर 2024 मध्ये खालीलपैकी कोणी नवी दिल्ली येथे ठिकाण पण दिले त्यांनी. कम्प्युटर सिक्युरिटी इन्सिडेंट रिस्पॉन्स टीम म्हणजे CSIRT पॉवर सुविधेचं उद्घाटन केले. आतापर्यंतच्या मागच्या 2 वर्षामध्ये तुम्ही आपल्या जेवढ्या राष्ट्रपतींनी उद्घाटन केलंय, मग ते कशाचं असो, लातूरमधले आपले लातूरमधले एक उद्घाटन केलं ते. लातूरमधले की निलंगा राईसच डोक्यामध्ये येतो, कारण तो इथं पुण्यामध्ये आपल्या रविवारी खावाच लागतो आपल्याला. ठीक आहे, भारी असतो तो. तर तो राष्ट्रपती आतापर्यंत जेवढं उद्घाटन करत होत्या, आयोगाने आता मागच्या 2 वर्षामध्ये तेवढेच प्रश्न विचारले की राष्ट्रपतींच्या हस्ते कशाचं उद्घाटन झालंय, कुठं झालंय, एवढं विचारलं आयोगाने. पण ह्यावेळेस पहिल्या वेळेस एका मंत्र्याच्या हस्ते झालेलं आयोगाने विचारलंय. म्हणजे आयोगाने पॅटर्न फिरवलाय. आपण काय करत बसलो, राष्ट्रपतीचं जिथं उद्घाटन केलं एखाद्या सुविधेचं वगैरे कशाचं बी असू, आपण ते सगळं पाठ केलं. आयोग कुठे गेलाय? चला या मंत्र्याकडे. तर इथं बघू शकता नवी दिल्लीमध्ये कम्प्युटिंग सिक्युरिटी इन्सिडेंट रिस्पॉन्स टीम त्या सुविधेचं उद्घाटन 23 सप्टेंबर 2024 रोजी केंद्रीय ऊर्जा मंत्री श्री मनोहर लाल यांच्या हस्ते करण्यात आलंय. ठीक आहे, बघू शकता. हे इथं बघा, मनोहर लाल कुठे गेले? मनोहर लाल हे उत्तर येतं 3चं. आणि इथं काय असतं आपल्याला, आपली टिप अँड ट्रिक्स काय होती की जर आपल्याला माहित नसेल सगळ्यात मोठं उत्तर मारून यायचं. यांनी कोणतं मारलंय? पियुष गोयल मारलंय. ठीक आहे, असू द्या, नाही ते
हे उत्तर आहे त्याचं. आपलं सॉरी हे नाहीये, हे उत्तर आहे त्याचं. श्री मनोहरलाल. इथपर्यंत होते आपले 18 प्रश्न आलेले करंट अफेअरचे. आता जीएस मधले जे इकॉनॉमिक्स आणि पॉलिटी आहेत ना, ते तर नोट्समध्ये असतातच. एखादं कलम आहे किंवा एखादी घटना आहे. ते आता बेसिकचा भाग आहे. तो त्याच्यामध्ये काही करंट वगैरे काही नाही, बेसिक आहे ते. असो ते पण आपल्या नोट्समध्ये, पण ते आपण घेत नाहीत मुद्दाम. तर आता बघायचे आपल्याला हे 18 प्रश्न कोणता महिना आहे, कोणता का म्हणजे विचारलाय कोणत्या टॉपिकवर. 18 पैकी आपले 14 आलेले आहेत, काही अडचण नाही. आता बघूया. आर्थिक घडामोडीवर एक प्रश्न आलता. अंतर्दृष्टी डॅशबोर्ड, तो जून 2023 मधला आहे. नियुक्तीवर आलता, ती पण आर्थिक नियुक्ती होती. हे मुद्दाम मी पुढे टाकले, आर्थिक असं मुद्दाम. ती होती 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत, तर डिसेंबर 2023 मध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आली. नंतर आर्थिकचाच एक प्रश्न आहे, ग्रीन हायड्रोजन प्रकल्प हा हिमाचल प्रदेश, कारण हे पायाभूत सुविधा आहेत ना, त्या आर्थिक घडामोडीमध्ये असतात. तर तो एप्रिल 2024 मधला प्रश्न आहे. आर्थिक घडामोडीमधला होता जीडीपीचा वाढीचा दर, अर्थसंकल्प, तो होता जुलै 2024 मधला. विज्ञान तंत्रज्ञान, सायन्स अँड टेकचा पण एक प्रश्न आहे. ही परिषद आहे ना, ही सायन्स अँड टेक मध्ये येते, सप्टेंबर 2024 मधली. नंतर दिनविशेषचे 2 प्रश्न आहेत. त्यातला पहिला होता जागतिक मधुमेह दिन, नोव्हेंबर 2024 चा. ओके, थीम विचारली होती का? हा 24 आहे, बरोबर, थीम पण होती. नंतर 7 ला पुरस्कार आहेत, द्रोणाचार्य पुरस्कार, जानेवारी 2025 मधला हा. नंतर विज्ञान तंत्रज्ञान मधला दुसरा प्रश्न आहे, एआय परिषद, फेब्रुवारी 2025 मध्ये. आता सांगतोय, मागच्या 2 वर्षापासून मी ओरडू सांगतोय की एआय वर प्रश्न आयोगाने विचारलेला नाहीये. आता तो येण्याचे चान्सेस आहेत आणि एकाच ह्याच्यामध्ये एआयचा प्रश्न आता आयोगाने विचारायला सुरुवात केलेली आहे, कंबाईन बी पासून. इथं तुम्ही फोटोमध्ये पाहू शकता. नियुक्ती, दोराबजी दपर्ती, ही फेब्रुवारी महिन्यातली. ही सोडून द्या, ही कोणालाच माहित नाही, अख्ख्या महाराष्ट्राला माहित नाही. हे संरक्षण पहलगाम हल्ला आहे, हे पण आयोगाने प्रश्न फिरवला, हा पण येण्याचे चान्सेस थोडे कमी आहेत. नंतर नियुक्ती नीरज चोप्राची आहे, ऑडी मे 2025 मधली आहे. हे आयोगाचं म्हणणं आहे मे मधली आहे, पण आपल्या नोट्स मध्ये ती जून मध्ये आलेली. ओके, मे जून काही नाही. विचारला आयोग सांगतो ना मे मध्ये, तर मे मध्येच ग्रेड धरायचं, अजिबात डोकं नाही लावायचं. दिनविशेष, आता दुसरा दिनविशेष जो की आयोगाला मार्क घेऊ द्यायचा नव्हता, तो होता जागतिक संगीत दिन. तो 21 जूनला असतो, आपल्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या दिवशीच. नंतर पुरस्कार विचारलाय, साहित्य अकादमी युवा पुरस्कार विचारलाय, त्याच्या जोड्या विचारल्यात, त्या जून 2025 मध्ये तो पुरस्कार आपण कव्हर केलेला आहे. आंतरराष्ट्रीय ब्रह्मपुत्रावरील चीनचे धरण, ह्या जुलै 2025 मधली न्यूज होती. नंतर राष्ट्रीयचा एक हे आलाय, प्रश्न आलाय, युवा परिषद, ती होती जुलै 2025 मधले. नंतर पुरस्कार, सुहानी शहाचा पुरस्कार जुलै 25 मधलाच आहे. आणि नियुक्ती आहे, निखिल रविशंकर यांची पण जुलै मधली नियुक्ती आहे. आणि 18 शेवटचा प्रश्न, नियुक्ती होती आर्थिक घडामोडीची, उर्जित पटेल यांची ऑगस्ट 2025 मधली. म्हणजे जून 23 ते डायरेक्ट ऑगस्ट 25 पर्यंत आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. अजून एक, आता महिने बघा, हे 4 प्रश्न जुलैचे आहेत, 4 प्रश्न सलग जुलैवर आहेत, 2 प्रश्न जून महिन्यावर आहेत 25च्या, हे 2 प्रश्न फेब्रुवारीचे आहेत. नंतर बाकीचे मग एक महिन्यातले एक आहे. ठीक आहे, पण लक्षात ठेवा, ज्याने जुलैची व्यवस्थित केली, जून आणि जुलै हे 2 महिन्यातच तो अर्ध कव्हर करून जातो. असो, आयोग करतं असं कधी कधी. ठीक आहे, हे झाले टॉपिक वाईज त्याचं पूर्ण विश्लेषण, कुठून आले काय आले मी सांगितलं तुम्हाला सगळं. इथं पण तुम्ही असं विश्लेषण स्वतः केलं पाहिजे. मला विश्लेषण करायला हे पूर्ण रात्रीचे 2 पर्यंत गेलो मी, हे पूर्ण दिवसभर चालू होतं. आपल्या नोट्समध्ये कुठं आलंय, काय आलंय, किंवा त्याचं अजून कुठं नाही आलं तर कुठून आयोगाने घेतलंय, त्याचा सोर्स काय आहे, हे सगळं बघितलं. आता हे पूर्ण विश्लेषण झालंय. आता इथून पुढचे जे आपल्या नोट्स आहेत त्या थोड्या अपग्रेड असतील, म्हणजे जसं आयोगाला पाहिजे ना, आयोगाने जसा पॅटर्न फिरवला की जे महत्वाचं नाहीये ते आयोग विचारते ना, ठीक आहे, मग आपण तिथं जाऊ. ठीक आहे, काय अडचण नाही. 4 जरी आता गेलेले असले, 14 आलेत आपले, ते पण फार मोठी गोष्ट आहे. ओके, हे होतं आपलं सगळं विश्लेषण. आतापर्यंत कुठून आले, काय आले, आपले किती आले, काय नाही. हे टेलिग्राम लिंक आहे आपली, टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा. ही युट्यूबची लिंक आहे, असं ऑलरेडी फ्रीमध्ये बऱ्यापैकी असतं आपलं. ॲपची लिंक आहे, आपल्या ॲप डाउनलोड करा, त्याच्यामध्ये आपल्या बॅच आहेत. तर आता बॅच विषयी जास्त माहिती नाही घेतली मी इथं. ठीक आहे, तर आपले बॅच असतात, जानेवारी 2023 पासून आपल्या बॅच सुरू झालेल्या आहेत. तर आता सध्यामध्ये त्याच्यामध्ये ऑक्टोबर 2025 पर्यंत अवेलेबल आहेत आणि पुढचं प्रत्येक महिन्यामध्ये असं अपडेट होत राहतं. फक्त आपलं एवढंच आहे की बँकिंग आणि यूपीसीचे काही मॅगझिन आहेत ना, ते थोडं लेट येतात, त्याचा डाटा पण आपल्याला पाहावा लागतो, कारण ते काही घडामोडीत ना ते कुठंच नसतात, ते त्यांच्या नोट्समध्ये असतात आणि आयोग तिथं चाललंय, त्याच्यामुळे आपण थोडं पाठीमागं चालतो. 2 महिने जरी पाठीमागं चालतो तर आयोग 3 महिने पाठीमागं चालतंय, त्याच्यामुळे आपलं सगळं आधीच ऑलरेडी 1 महिना आधीच पूर्ण झालेलं असतं, त्याच्याबद्दल काही काळजी नसावी. अजून एक, बॅचमध्ये तुम्हाला अनलिमिटेड व्ह्यू ठेवलेले आहेत. अनलिमिटेड व्ह्यू का ठेवलेत, मी ह्याच्या आधी ना बँकिंगची आणि ते यूपीसीची तयारी करत होतो तिकडं, तर त्यावेळेस आमचं एक वैशिष्ट्य काय होतं त्यांच्या त्या क्लासवाल्यांचं, की ते तुम्हाला यूट्यूब त्यांच्या क्लासमध्ये असं अनलिमिटेड व्ह्यू ठेवायचे आणि व्हिडिओ बनवून द्यायचे की तुम्ही बघत राहा, कधी बघत राहा, जेवण करताना बघा किंवा कुठेतरी ट्रॅव्हलिंग करताय, बाहेर करताय, तर त्या टायमाला पण तुमच्या कानामध्ये जर हेडफोन असतील तर ते तुमचं पूर्ण लेक्चर ऐकून होतं. त्याच्यामुळे अनलिमिटेड व्ह्यू मुद्दाम मी ठेवलेले. ठीक आहे, किती वेळा बघा, मित्राला पण बघायला हवा, काही अडचण नाही, पैसे कमी जास्त असतात,
परिस्थिती मी समजू शकतो. ठीक आहे. त्याच्यामुळे अनलिमिटेड ड्यू आहेत, काही अडचण नाही, किती पण बघा. व्हॅलिडिटी 6 महिने, 12 महिने दोन्ही उपलब्ध करून दिली. तुम्हाला जेवढी घ्यायची तुम्ही घेऊ शकता. आता फीस तर आपली कधीच एवढी राहिली नाही. कधी कुठं ना कुठं काही ना काही डिस्काउंट ऑफर चालूच असते कधी ना कधी. ठीक आहे. असो, हे झालं बेसिक माहिती. आपल्या 3 बॅच आहेत. एक साधी बॅच आहे, म्हणजे त्याच्यामध्ये प्रत्येक महिन्यामध्ये 4 तासाचे लेक्चर असतात आणि 2 प्रकारच्या नोट्स आहेत. एक फोटोस आहेत, एक विदाऊट फोटोस आहेत. जे आता तुम्ही पीपीटी पाहिले ना तशा नोट्स आहेत आणि एक विदाऊट फोटोच्या पण नोट्स आहेत. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जानेवारी 2023 पासून ते तुमची जोपर्यंत व्हॅलिडिटी असेल तोपर्यंत डाटा येत राहणार. दुसरी वगैरे बॅच घ्यायची गरज नाही. मोबाईल रिचार्ज सारखं करून ठेवलं मी. त्याच्यातून तुम्हाला बॅच घ्यायची. दुसरी एक बॅच आहे फास्ट ट्रॅक बॅच, की ज्याला ऑलरेडी जुने कार्यकर्ते आहेत, ज्यांना वेळ नाहीये, त्यांच्यासाठी 2 तासामध्ये प्रत्येक महिना डिटेल कंटेंट, सेम कंटेंट मोठ्या बॅचचं आहे, फक्त 2 तासामध्ये कव्हर केलेलं आहे. ती एक तुम्ही घेऊ शकता जर तुमच्याकडे वेळ नसेल आणि तुम्ही जुने कार्यकर्ते असाल, जॉबला असाल किंवा अधिकारी असाल किंवा काही असाल, ठीक आहे, हाऊसवाईफ वगैरे वगैरे. ठीक आहे. तर मग तुम्ही फास्ट ट्रॅक बॅच घेऊ शकता. कंटेंट सेम आहे, 2 तासात कव्हर केलेलं आहे. तिसरी बॅच आहे टेस्ट सिरीज. आता टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य असं आहे की आपल्या पी.एस.आय. शीतल खिलारी मॅडम आहेत ना, हे त्यांनी बँकिंग आणि यूपीएससीचे काही प्रश्न आहेत, जीके टुडे वगैरे सगळं तुम्हाला माहिती असेल, तिथले प्रश्न आणून त्याच्यामध्ये सेट करतात, की आपल्या नोट्सच्या काही बाहेरचे असतात, की आयोग तिथं जाते ना तिथले. तुम्ही आता बघितले असेल आउट ऑफ आलेले. ठीक आहे. डायरेक्ट कॉपी पेस्ट तसं त्यांनी ऑलरेडी तिथं करून ठेवलेले. ती टेस्ट घ्या. दोन्हीपैकी एक बॅच घ्या आणि टेस्ट सिरीज घ्या. ज्यावेळेस तुमचं पूर्ण 1 महिना बघून होईल, त्यानंतर मग ती टेस्ट सिरीज सोडवायची तुम्हाला. मग तुमचं परफेक्ट करंट अफेअर होऊन जातं. नंतर तिसरं आहे ह्याच्यामध्ये सांगण्यासारखं ठीक आहे, एवढंच आहे. आणि हां, नोट्स प्रिंट करताना फोटो साईज ज्या नोट्स आहेत ना, त्या मोठ्या जरी वाटत असल्या, डाटा कमी आहे त्याच्यामध्ये, अशा नोट्स बनवल्यात आपण, की एका तासामध्ये 1 महिना तुमचा पूर्ण कव्हर होतो. तुम्हाला जरी त्या मोठ्या वाटत असल्या, त्याच्यामध्ये फोटो आहेत. ते फोटोमुळे काय होतं, ती न्यूज लक्षात राहत नाही, पण ते फोटो लक्षात राहतात परीक्षेच्या दिवशी. मग ते बरोबर क्लिक होतं, की हां, ह्याचं असं नव्हतं, ह्याचं असं होतं. आणि तसे मेसेज मला विद्यार्थी मित्र करतायत, की सर तुमचे ते न्यूज नव्हती लक्षात माझ्या, ते फोटो लक्षात राहिला. ठीक आहे. आपलं मेन टार्गेट काय आहे? मार्क येणं. मग ते कसे काय येणार? ओके. फोटोसहित नोट्स एका पेजवर 4 प्रिंट करा. समोरून 4, पाठीमागून 4. कमी पैशात पडतात. मान्य मोठ्या होतात. आणि विदाऊट फोटोचे तर आहेतच नोट्स. पण ते काय वाचायला इंटरेस्ट जास्त वाटत नाही आपल्याला. मासिकाचं काम आमचं चालू आहे. आमची टीम थोडी बिझी होती. आता झालंय व्यवस्थित सगळं. तर मासिक पण आपलं येऊन जाईल आता ह्या नवीन वर्षामध्ये. असो, काही अडचण नाही. आपल्या नोट्स 16 सोर्समधून वापरतोय. सफिशियंट आहेत. इतकं आतापर्यंत आपल्या गट बला आलेले आहेत. परत भेटत राहू पुढच्या परीक्षा झाल्यानंतर. धन्यवाद.